अनिश, सगळे घरी जेवायला बसलेत, चल घरी. मला माझ्याच घरातून हाकलून दिलंय. हे बघ अनिश, माझा झालेला अपमान तू विसरलीस, पण मी नाही विसरू शकत. बाबा शिस्तीसाठी बोललेत. किती वेळ डोक्यात राग धरून ठेवणार आहेस? आणि बाबांनीच पाठवलंय मला तुला बोलवून आणायला. मग जाऊन सांग त्यांना मी येणार नाही. तुझ्या अशा वागण्याचा असताना जास्त त्रास होतोय अनिश. मग तर काही प्रॉब्लेमच नाहीये. मी येणार नाहीये ना घरात, मग त्यांना माझा त्रासही होणार नाही. अनिश, तू जर घरी आला नाहीस तर कोणालाच नीट जेवण जाणार नाही, प्लीज. हे बघ, तुझ्या आवडीची भाजी केली, चल. आवडीची भाजी? मी बाहेरचं खाईन, तेही नाही मिळालं तर उपाशी राहीन, पण मी त्या घरात येणार नाही. कोणी आपल्या वडिलांचा इतका तिरस्कार कसा काय करू शकतं? हे बाई, जा ना तू, उगाच माझ्या नादी लागू नकोस. अनिश, अनिश प्लीज, वेडेपणा करू नकोस, चल. आता काय इतकी इन्सिस्ट करतेस? हा, तुला काय वाटलं मला माहित नाही? मला घराबाहेर काढायचा हा सगळा तुझाच प्लॅन आहे. काय? तू काय बोलतोयस अनिश? तुला घराबाहेर काढायचा प्लॅन मी का करेन? अनिश, तू विसरलास का आपण दोघांनी काय ठरवलं होतं? आपण दोघं मिळून ही सिच्युएशन फेस करणार होतो, मिळून फाईट करणार होतो. काय बोलतोयस तू? हे काय झालंय तुला? घरातले सगळे प्रॉब्लेम्स एकटीने फेस करते रे. मला त्रास होतोय आता. तू का नाही समजून घेतेस? एकटी पडलीये मी अनिश. एकटी कशी? घरातले सगळे तुझ्या सोबत आहेत, एकटा मी पडलोय. मी मला माझ्याच घरातून बाहेर काढलंय. आता काही झालं ना तरी मी त्या घरात परत येणार नाही. जा तू. अरे वा, मी तुझ्या सुखाला आग लावायला आले होते भैरवी, पण इकडे ऑलरेडी तुझ्या संसारात ठिणगी पडलेलीच आहे. मी फक्त हवा देऊन ही आग आणखी भडकवणार. तू माझं काम पळवलंस ना भैरवी, आता मी तुझा नवरा पळवते की नाही बघ तू फक्त. तुम्ही घरचं जेवण आणलंय, घ्या. मी तुम्हाला सकाळी इतकं बोललो तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी डबा आणलात. इट्स ओके. मी तुमचं बोलणं माइंड नाही केलं. ऍक्च्युली तुमच्या बोलण्याला जजही नाही केलं मी, कारण मला माणसं कळतात. प्लीज नाही म्हणू नका. पण प्लीज
बरं झालंय ना? मस्त. उगाच माझ्या समाधानासाठी नका बोलू. नाही आय स्वेअर. इनफॅक्ट खरं सांगू का, ही भाजी मला आवडत नाही, पण तुमच्या हाताला चव आहे हो. खरंच छान, सुपर. माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. म्हणजे हा डबा जर तुम्ही पूर्ण संपवलात ना, तर तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल. थँक्स. हे तर मी तुम्हाला बोलायला हवं. माझ्या हातच्या भाजीला जस्टिस दिलेत तुम्ही. एक विचारू का? तुम्ही असं घराबाहेर का राहताय? सॉरी, आपली फार ओळख नसताना मी असं विचारायला नको तुम्हाला, पण इतक्या रात्री तुम्ही असं घराबाहेर राहाल? फगेट एसी, साधा फॅनही नाहीये इथे. हार मच्छर चावते. तुम्ही असं करू शकता, तुम्ही हवं तर माझ्या घरी या. नाही, इट्स ओके. आय मीन, तुम्ही आता स्वतः डबा बनवून आणलात माझ्यासाठी, हीच मदत खूप झाली. थँक्यू. मी इथे ठीक आहे. फाईन, निघते मी. गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर. यू टू. अनिश सकाळपासून उपाशी आहे. जेवायला बोलवलं तरी आला नाही. या मुलाचं वागणं सुधारण्यासाठी मी काय करू मी? हे घे ईशांत. माझ्या ताटात का टाकलीस? मी टाकली नाही, मी ठेवली. मला नको, माझं झालंय. अगं माऊ, आता मी हिच्या घरात ठेवली ना, मग ही चपाती तिची. हा, पण मला नकोय. माऊ, माझं झालंय. मी आता हँडवॉश करायला चाललीये. बाय. अरे माऊ हे बघ हे असं ना, हे असं करायचं. माझं पण नाही. ईशांत, काय करायचं या दोघांचं? बाबा, तुम्ही जेवत नाही आहात? हा, तू पण बस ना. हो. बस. काय झालं? हा? कसला विचार करतेस? अनिशचा ना? खूप लांब गेलाय तो माझ्यापासून. जेवायला चल म्हणून बोलवायला गेले तर खूप तोडून बोलला. मला काय करावं काहीच समजत नाहीये बाबा. कसं आणू मी त्याला परत? मी तोच विचार करतोय, पण तू स्वतःला त्रास करून देऊ नकोस आणि स्वतःला दोष तर अजिबात देऊ नकोस. तू कर्त्या पुरुषासारखी हे घर सांभाळतेस. स्वतःची काळजी घे भैरवी. तो उपाशी असताना माझ्या घशाखाली घास उतरत नाहीये बाबा. पण मी ओळखतो ना माझ्या मुलाला. तो कितीही रागवला तरी स्वतःचे हाल व्हायला देणार नाही. काहीतरी नक्की खाईल तो. तुझे
भैरवी, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? हा, मग जास्त विचार करू नकोस. हे बघ, आपण जर प्रयत्न केले ना तर आपण नक्की अनिश मध्ये एक दिवस सकारात्मक बदल घडून आणू शकतो. मला माहितीये एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस नक्की होईल. बाबा, एकतर तो घराबाहेर झोपतोय आणि हल्ली गारवाही किती वाढलाय, त्यात डासही खूप झाले. तरीही मी त्याला घरात ये म्हटलं होतं, पण बापाच्या प्रेमापेक्षा त्याला अहंकार मोठा आहे. काही झालं तरी तो घरी येणार नाही. मी काम करते, मी निदान त्याला ब्लँकेट तरी देऊन येते. तो जागा असेल आणि तू जर ब्लँकेट घेऊन गेलीस ना तर दोघात आरडा करेल, नक्की सोसायटी गोळा करेल. थोड्या वेळाने मीच त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकून येतो. तू आता जे तुम्ही जेव्हा नुसतं चिवडताय केव्हापासून. भैरवीला तुझी किती काळजी आहे बघ. मी सांगितलं होतं तरी देखील तुझ्यासाठी पांघरूण घेऊन आली बघ. पण तुला तिच्या प्रेमाची कदर नाहीये, कष्टाची चाड नाहीये. ए, गोळ्या कुठे ठेवल्या? गोळ्या हेच शोधताय ना? ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून का लपवली? लपवलं नाही, मी लपवलं नाही. मला माहितीये ही औषधं कसली आहेत बाबा, आणि कशासाठी आहेत हे सुद्धा मी डॉक्टरांकडून क्रॉस चेक केलंय. आईवडील आपल्या मुलासाठी जे करतात त्याला प्रेम असं म्हणतात. त्याग वगैरे असं मोठे शब्द नको वापरू. एवढं मोठं मी काही नाही केलेलं आहे. सख्खे वडील हे करणार नाही, ते केलंय तुम्ही माझ्यासाठी बाबा. मला मला ना स्वतःचा खूप राग येतोय. रादर मला लाज वाटते स्वतःची. मी नाही. माझ्या यशाचा डोलारा तुमच्या जीवावर उभा करणार आहे. नाही नाही नाही, असं वेड्याचा गोगात काहीतरी बोललो बघ. हे बघ, हे तुझ्या एकटीचं यश नाहीये. उद्या मी सुद्धा सगळ्यांना ओरडून सांगेन की पंगतची मालकीण ही माझी लाडकी सून आहे. मला नाही जमणार आहे. मला हे पैसे नको आहेत. मी हा बिझनेस नाही करणार. खबरदार संपूर्ण बोललीस तर. हे बघ, आपल्या बिझनेस सगळं ठरलंय. आता माघार घ्यायची नाही.
हातात आलेलं काम सोडायचं नाही. आता शिस्त म्हणजे शिस्त. पण बाबा, हे बघ, तू जे करणार आहेस ना त्यामुळे आपलं घर सावरणार आहे, पुढल्या पिढीचं कल्याण होणार आहे, आपल्या मुलांच्या भविष्याला दिशा मिळणार आहे. भैरवी, मला नाही जमणार. मला माफ करा, मला हे जमणार नाही. मी नाही करू शकत हे. मला असा बिझनेस करायचा नाहीये ज्यात तुमच्या जीवाला धोका आहे. मी नाही करणार. भैरवी, भैरवी, ए भैरवी, भैरवी, भैरवी. नाही, ही गोष्ट भैरवीपासून लपून ठेवायला हवी. तिला काही कळता कामा नाही, कधीच नाही. बाबू, बाबू अनिश, उठ ना बाळा. राजे उठा, सकाळ झाली, उठा. मामा काय रे, झोपू दे ना यार. तू पण ना सकाळ सकाळ कुठं आवाज. सूर्य कुठे आला बघा. ये उठा उठा. हा चहा बसा. आणि हे बघ, कडक खुशबूदार आणि मजेदार चहा बनवलेले. हे घे, चहा घे. चहा नकोय मला. हे हे अंगावर कोणी घातलं माझ्या? मले काय माय, मले काय म्हणायचं बाबा, तुले माहित नसेल. तुले माहित नसेल, मले माहित आहे. बाबू, तू असा उघड्यावर झोपला ना, हा काल रात्री, बाहेर केवढा गारवा. तुले सांगतो, माझ्या कॉमेडीच्या ना डोळ्याला डोळा लागे ना. काय करते ना बा ती, है ना, मामी शेवटी ती मामीचं काळी जाय ना, रडून राहिली ना सारखी. मग मी काय केलं माहितीये, घरी सगळे झोपली ना, मग मी उठलो आणि हळूच ब्लँकेट घेतलं, इथे आलो आणि तुझ्या अंगावर घातलं. नाही बाबा, कडकडून राहिला होता ना तू, म्हणून. थँक्स यार मामा. बा, असं करतो ना तू. आता परक केलं ना मला एकदम थँक्स बोलून. नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. आय एम सॉरी. आता काय, तुमच्या दोघांशिवाय माझं आपलं असं कोणीच नाहीये ना. बाबू, तू माझा बाबू आहे माझा. भाऊजींनी घराबाहेर काढलं तुला, आसरा पण नाही ना, इथे राहतो ना तू. काय करतो आता, एक काम कर, उठ लवकर आणि आवरून बिवरून घे. हा, आणि मला 100-500 रुपये दे. कशासाठी? बापू, मला विचारून राहिला तू. आता तू घरात ना तर जेवणार नाही की नाही तू. आता नाश्ता बिष्टा करायला लागतं की नाही तुले. हा, मग ते पैसे दे, मी नाश्ता घेऊन येतो तुले. हा दे बाप्पा. मी 100 नाही तर 500 बोललो होतो. ठीक आहे, चालतं. मी आपला काहीतरी नाश्ता तुले घेऊन येतो. चहा पितो का तू? नाही नको. नाही पित, बरं ठीक आहे, मीच पितो. उठा लवकर, आवरून घे, मी आलो. हा, सॉरी, हक्क गाजवायला काहीतरी नातं, किमान ओळख असावी लागते. आपल्यात तसं काही नाहीये, आय नो. पण कोणाची काळजी करायला नातं हवंच असं नाही, म्हणून हे केलंय माणुसकीच्या नात्याने. तुम्हाला कधीही एकटं वाटलं ना, तर हक्काने हाक मारा. माझ्या घरच्यांना
माझ्या वडिलांना, माझ्या बायकोला सुद्धा माझी काळजी नाहीये. आणि इतक्या कमी ओळखीत ही मुलगी माझी इतकी का काळजी करते?